गंगा तुझ्या तीराला मन निवंत राहे. भारी सीन झालं होतं. दिवस मावताना स्टेज एवढा छान वाटायला. साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमामि गंगे तव पाद पंकजम सुरार सुरे वंदित दिव्य रूपम. या ठिकाणी घटस्थापना नवरात्र महापर्व काळानिमित्त आदरणीय गुरुवर्य श्री नारायण महाराज माधापूरकर यांचे शिवसंकल्प व मार्गदर्शनानुसार मागील 2 वर्षापासून यावर्षी 3रं वर्ष आहे. या ठिकाणी गंगापूजन, महागंगा आरती आणि सत्संग असा हा त्रिवेणी संगम या ठिकाणी दरवर्षी संपन्न होत असतो. या ठिकाणी आदरणीय व्यासपीठावर विराजमान आदरणीय श्री नारायण महाराज तसेच श्री गंगेश्वर महाराज मठाधिपती सोमेश्वर महादेव मंदिर शनिवारपेठ बदनापूर, आदरणीय श्री पवार गुरुस्वामीजी तसेच आदिलाबादचे मेघराज सेठ या सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करतो की या ठिकाणी त्यांनी दीप प्रज्वलन करावं. मेघराज सेठ, गंगेश्वर महाराज, पवार गुरुस्वामीजी. ज्योतिर्नमोस्तुते वन्दे वक्तं देवं कामचारिणवदनं परमानन्दं तं वन्दे लोकासक्तमो तमेव माता पिता तमेव बन्धुः तथा तमेव विख्यातं तमेव सर्वं मम देवदेवम्. संपूर्ण मंदिराला संघटित करण्याचं कार्य महाराजांनी केलं. त्यानंतर महाराजांना असं लक्षात आलं की किनवट शहरामध्ये पैनगंगा ही नदी एवढी पवित्र नदी या ठिकाणी वाहत असताना या ठिकाणी आपण गंगा आरती चालू करावी. तर सर्व मंदिर सदस्यांची बैठक घेऊन सर्वांच्या सहकार्यानं, सर्वांच्या चर्चेनं या ठिकाणी गंगा आरती चालू करण्याचा संकल्प मांडला आणि संपूर्ण मंदिरांनी अतिशय उत्साहानं या ठिकाणी प्रतिसाद देत या ठिकाणी गंगा आरती चालू झालेली आहे.
गेल्या वर्षी आदरणीय महाराजांच्या हस्ते या ठिकाणी गोशाळा आहे, कृष्णप्रिय गोशाळा, त्यामध्ये गीता मंदिर सुद्धा त्या ठिकाणी बांधकाम झालं, गीताची त्या ठिकाणी स्थापना झाली. या अशा गो गंगा गीता या त्रिवेणी संगमावर आदरणीय महाराजांच्या हस्ते 2022ला प्रथम या ठिकाणी गंगा आरती सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी या गंगा आरतीचं 3रं वर्ष आहे आणि ही गंगा आरती संपूर्ण किनवट शहरातील सर्व मंदिराच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानंतर आदरणीय महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या किनवट तालुक्यामध्ये अतिशय भव्यदिव्य असे सामाजिक उपक्रम होत आहेत आणि मागेही झाले आहेत. संपूर्ण बोदली या ठिकाणी संपन्न होणारी शंकराचार्य जयंती यावर्षी महाराजांनी त्या जयंतीला व्यापक स्वरूप आणल्यामुळं आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आणि सर्वांच्या यानं महादेव मंदिर शनिवारपेठ बदनापूर या ठिकाणी अतिशय भव्यदिव्य स्वरूपामध्ये शंकराचार्य जयंती संपन्न झालेली आहे. महाराजांनी उन्हाळ्यामध्ये 7 दिवसीय युवती संस्कार शिबिर आपल्या किनवट तालुक्यामध्ये घेतलेलं आहे. वंजारवाडी, मांडवा, मोठी बोदळी, सावरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी युवतीचं संस्कार शिबिर संपन्न झालं. त्या युवती संस्कार शिबिरामध्ये मुलींना आपला देश, धर्म, आपली संस्कृती याबद्दल सविस्तर असं महिला शिक्षिकांनी मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर 5 जून रोजी किनवट माहूर तालुक्यातील सर्व युवतींचं तसेच आदिलाबाद जिल्ह्यातील सर्व युवतींचं 2000 युवतींचं त्या ठिकाणी युवती संस्कार संमेलन राम मंदिर पटवाडीगुडा या ठिकाणी संपन्न झालं. असे वेगवेगळे कार्यक्रम आज काळाची गरज असताना आपण जे सत्संग भाविक परिवारातून ती लागवड करण्यात आली. एकाच दिवशी आपल्या किनवट माहूर आणि आदिलाबाद जिल्ह्यामध्ये 27,000 झाडांची लागवड झालेली आहे. आपल्या किनवट तालुक्यामध्ये 7,000 झाडं आपण 77 गावामध्ये लावली होती. मागे 10 दिवसामध्ये त्या 77 गावाचा सर्वेपैकी 42 गावाचा सर्वे संपूर्ण झाला. प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन झाडांची स्थिती, झाडांची वाढ, झाडांची निगा याविषयी आपल्या सत्संग परिवाराच्या काही भक्तांनी प्रत्यक्ष गावात जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली. तर 3,700 झाडं आज घडीला त्या 42 गावामध्ये आज जिवंत आहेत, चांगल्या स्थितीत आहेत. त्यानंतर उर्वरित गावाचा सुद्धा सर्वे होणार आहे. त्यानंतर गेल्या महिन्यामध्ये दहेगाव या ठिकाणी एकाच दिवशी युवतीचं आणि युवकांचं संस्कार शिबिर, 1 दिवसीय संस्कार शिबिर संपन्न झालं. त्याचबरोबर शिंगारवाडी आणि सावरी याही ठिकाणी हे शिबिर संपन्न झालं. या संपूर्ण शिबिराला महिला मार्गदर्शक होत्या, उपस्थित होत्या, महिला शिक्षिका उपस्थित होत्या. त्या सर्वांच्या सहकार्यानं, सर्वांच्या मदतीनं युवती संस्कार शिबिर आणि युवक संस्कार शिबिर संपन्न होत आहेत. अशा प्रकारे कार्यकाळामध्ये प्रत्यक्ष या ठिकाणी काम होत आहे. बोलण्यापेक्षा कृतीतून या ठिकाणी आपल्या सर्वांना ते पाहायला मिळत आहे. काल 2 ऑक्टोबर लाल बहादूर शास्त्री जयंती व महात्मा गांधी जयंती यांचं औचित्य साधून सर्व पितृ अमावस्या या महान अशा जे आपण पितृ अमावस्या जे आपण पाळतो त्या सर्व पितृ अमावस्यामध्ये इंद्रवेली मंडळमधील इंद्रवेली गावामध्येच स्मशानभूमीमध्ये महाराजांचा काल सत्संग संपन्न झाला. स्मशानभूमीचा विकास आणि स्मशानभूमीचं सुशोभीकरण कसं करता येईल या ठिकाणी त्या सत्संगामध्ये यावर अतिशय मोलाचं मार्गदर्शन महाराजांनी केलेलं आहे. असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम आपल्या किनवट माहूर तसेच तेलंगणामध्ये सुद्धा महाराजांचे संपन्न होत आहेत. अशा प्रकारे आपण या सर्व उपक्रमाचे साक्षीदार आहोत. आपल्या सर्वांच्या सहकार्यानं ते उपक्रम संपन्न होत आहेत.
आणि याही पुढे आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय महाराजांना आम्ही अशी ग्वाही देतो की आपण जे जे संकल्प आम्हाला सांगाल, आपण जे जे संकल्प सुचवाल ते संपूर्ण संकल्प किनवट माहूर तालुक्यामध्ये अतिशय योग्य रीतीनं आपण संपन्न करणार आहोत। आम्ही अशी सर्व सत्संग परिवारातर्फे आपल्याला ग्वाही देतो। यानंतर या ठिकाणी आदरणीय महाराज या ठिकाणी महाराजांचा सत्संग होणार आहे, ज्यांची आपण अतिशय आतुरतेने वाट पाहत आहोत।